नमस्कार बंधू भगिनींनो, मी कोच प्रभाकर कासार. माझ्या यूट्यूब चॅनेल कोच प्रभाकर कासार यामध्ये आपले स्वागत करतो. मी या चॅनलद्वारे आपल्यापर्यंत विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान यातील व्हिडिओ प्रसारित करीत असतो. या व्यतिरिक्त इतर क्षेत्रातील व्हिडिओसुद्धा मी आपल्यापर्यंत त्याद्वारे पोहोचवत असतो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं ज्ञान जास्तीत जास्त कसं वाढेल यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. आजसुद्धा अशाच एका वैज्ञानिक प्रश्नाचा उकल मी आपल्याला करणार आहे आणि त्यातून आपले नॉलेज, ज्ञान हे वाढेल याची मला खात्री आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की आकाश निळेच का दिसते? ते लाल, हिरवे किंवा पिवळे का नसते? तेच आकाश संध्याकाळी मात्र लाल का दिसते? या प्रश्नाचा वैज्ञानिक उकल आज मी आपल्यासाठी करणार आहे. आकाश निळे दिसण्यामागे एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे, जिला प्रकाशाचे विखुरणे म्हणजे लाईट ऑफ स्कॅटरिंग या असं इंग्रजीमध्ये याला म्हटलं जातं आणि शास्त्रीय भाषेत त्याला रॅले स्कॅटरिंग असेही म्हणतात. सूर्यप्रकाश जरी आपल्याला पांढरा दिसत असला तरी तो प्रत्यक्षात 7 कलरनी बनलेला असतो. जेव्हा हा पांढरा प्रकाश एखाद्या काचेच्या लोलकातून किंवा प्रिझममधून जातो तेव्हा त्याचे 7 रंगांमध्ये विभाजन होते. यालाच विज्ञानात प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. याला इंग्रजीमध्ये डिस्पर्शन ऑफ लाईट असेही म्हटले जाते आणि या 7 कलरांच्या नावाला इंग्रजीमध्ये विबगोर असे म्हटले जाते. विबगोर हा शब्द 7 कलरांच्या इंग्रजी नावाच्या पहिल्या अक्षरापासून तयार झालेला आहे. तर विबगोर म्हणजे काय? तर व्ही म्हणजे व्हायलेट म्हणजे जांभळा, आय म्हणजे इंडिगो पारवा, त्याला गडद निळा असंही म्हटलं जातं, आणि बी म्हणजे ब्ल्यू म्हणजे निळा, जी म्हणजे ग्रीन हिरवा, वाय म्हणजे येलो पिवळा, ओ म्हणजे ऑरेंज नारंगी, आर म्हणजे रेड लाल. अशा 7 कलर मिळून विबगोर हा शब्द तयार झालेला आहे. तर आता आपण तरंगलांबी म्हणजे काय ते पाहूया. प्रकाश लहरींच्या स्वरूपात प्रवास करतो. 2 सलग लहरींच्या वरच्या टोकांमधील आणि खालच्या भागातील अंतराला तरंगलांबी असे म्हणतात. लाल रंगाची तरंगलांबी जास्त असते. जांभळ्या आणि निळ्या रंगाची तरंगलांबी सर्वात कमी असते. तर आपण आता तरंगलांबी समजून घेतल्यानंतर आकाश निळे दिसण्याचे कारण काय हे समजून घेऊया. आपल्या पृथ्वीभोवती हवेचे वातावरण आहे, ज्यात नायट्रोजन, ऑक्सिजन आणि धुळीचे कण असतात. जेव्हा सूर्यप्रकाश वातावरणात प्रवेश करतो तेव्हा तो या कणांवर आदळतो. निळ्या रंगाची तरंगलांबी लहान असल्याने तो इतर रंगाच्या तुलनेत वातावरणात सर्व दिशांना जास्त प्रमाणात विखुरला जातो. या प्रक्रियेला रॅले स्कॅटरिंग म्हणतात. म्हणूनच आपल्याला आकाश निळे दिसते. मग आकाश निळे दिसते तर जांभळे का दिसत नाही? खरे तर
जांभळ्या रंगाची तरंग लांबी निळ्या रंगापेक्षा कमी असते, पण तरी आकाश निळे दिसते कारण सूर्यप्रकाशात निळ्या रंगाचा प्रमाण जास्त असते. मानवी डोळे निळ्या रंगासाठी अधिक संवेदनशील असतात, म्हणून आपल्याला आकाश जांभळे न दिसता निळे दिसत असते. आता आपण पाहूया संध्याकाळी आकाश लाल का दिसते. सूर्यास्तावेळी सूर्य क्षितिजाजवळ असतो, त्यामुळे सूर्याच्या प्रकाशाला आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त अंतर पार करावे लागते. या प्रवासात कमी तरंगलांबी असलेला निळा कलर आधीच विखुरला जातो. फक्त जास्त तरंगलांबी असलेला लाल आणि नारंगी प्रकाशच आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणूनच सूर्याचे दृश्य मनमोहक लाल दिसते. अशा पद्धतीने मी आकाश निळे का दिसते आणि सूर्यास्त लाल का होतो या प्रश्नाचे वैज्ञानिक उकल आपल्याला केलेले आहे. तरी हा व्हिडिओ ऐकून आपण माझ्या कोच प्रभाकर कासार या यूट्यूब चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.